याघडीची अत्यंत मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद असेल। उद्या दुपारी 3 वाजता या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। तर यावेळेस लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणूक नेमकी कधी होणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती। त्याच अनुषंगाने आता केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद असेल। उद्या दुपारी 3 वाजता यावेळेस पत्रकार परिषद घेतली जाईल आणि याच वेळेस लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता नेमकी कधीपासून लागू केली जाते याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मिलिंद सागरे आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद होते, काय अधिकची माहिती कळतेय? सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं की लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधी घोषित होत आहे। काल आपल्याला माहित असेल की 2 IAS ऑफिसर जे नियुक्त केलेले होते आहेत निवडणूक आयोगाचे आयुक्त म्हणून, एक तर ज्ञानेश कुमार करून जे केरळ मधील आहे आणि सुखबीर संधू करून, हे 2 IAS ऑफिसर नियुक्त केलेले होते। थोड्या वेळापूर्वी निवडणूक आयोगाची बैठक संपलेली आहे आणि त्याच्यानंतर ही माहिती समोर आलेली आहे की उद्या निवडणुकीच्या संदर्भात मोठी घोषणा होणार आहे। निवडणुका कशा असणार आहे या संदर्भात, किती टप्पे असणार आहे या संदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे। पत्रकार परिषद घेणार आहे आणि आपल्याला माहितीच असेल की पत्रकार परिषद मध्ये घोषणा केल्यानंतर लगेच आचारसंहिता लागू होते। त्याच्यामुळे उद्या सगळ्यांचं लक्ष जे काही महिन्यापासून लागून होतं की निवडणुकांच्या घोषणा कधी होतात आहे। आणि अजून एक माहिती अशी आहे की मागच्या वेळी जेव्हा निवडणुका झालेल्या होत्या तेव्हा त्याची घोषणा जी होती ती 10 मार्चला झालेली होती। त्याच्यामुळे आता बघायला गेलं तर थोडा उशीर झालेला आहे, मात्र आता निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी केलेली आहे आणि लवकरच ते किती टप्पे असणार आहे, कुठे होणार आहे, कारण का सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये जास्त टप्पे असतील अशी शक्यता वर्तवली जाते। आणि मागील जे निवडणूक आपण बघितल्या त्याच्यात उत्तर प्रदेशमध्ये जास्त टप्पे किंवा बंगालमध्ये मागच्या वेळी विधानसभेच्या वेळी किंवा लोकसभेच्या वेळी वेगवेगळे टप्पे जास्त टप्पे होते। तर याच्याकडे बघावं लागेल की किती टप्प्यात ठिकठिकाणी होत आहे, कारण का बऱ्याच ठिकाणी दुष्काळ पडलेला महाराष्ट्राच्या काही ठिकाणी आणि काही ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे। त्याच्यामुळे हे टप्पे जे आहेत ते टप्पे कसे ठेवले जातील याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। निश्चितच मिलिंदजी, आपण पाहतोय केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद आहे। यावेळेस नेमके कोणत्या तारखा ठरवल्या जातात याकडे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या आता लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता नेमकी कधी लागू होतीये याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागून आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद असणार आहे। उद्या दुपारी 3 वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळेस लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे। तर निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता नेमकी कधी लागू होतीये हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।